अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन। बाबा रे अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की। बाबा बाबा आम्हाला आशीर्वाद द्या बाबा। बाबा तुमचा पाया पडतो बाबा, पाया पडतो बाबा। निरंजन चला बाजूला व्हा, तुम्हाला आशीर्वाद नाही देत मी, आशीर्वाद नाही देत तुम्ही, पापी आहे, पापी आहे तुम्ही, बाजूला व्हा। बाई येईल बाजूला कर, बाजूला कर बाई, मी आशीर्वाद नाही देत, आशीर्वाद नाही देत, आशीर्वाद नाही देत, मी यायले आशीर्वाद नाही देत। माऊली बाबा बाजूला व्हा बरं लवकर, बाजूला व्हा। बाबा राग येऊ राहिला, क्रोध येऊ राहिला, बाबाला क्रोध येऊ राहिला तुम्हाला पाहून, लवकर बाजूला व्हा। हो बाबा आशीर्वाद द्या बाबा, मला आशीर्वाद द्या बाबा। बेटा माझा सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या पाठीशी आहे। अलग निरंजन तुझ्या पाठीशी आहे बेटा, तू चिंता नको करू बेटा, चिंता नको करू। चला बाबा घरात चला, बाबा घरात चला। अलग निरंजन कोणाच्या घरात नाही जात बेटा, घरात नाही येत मी, घरात नाही येत, अटीच बसतो बेटा, मी अटीच बसतो। आली बाबा, काय अर्चना, बाबाला तू दारातच उभं केलं, चालणं घरात घेणं बाबाले, घेणं चालणं। तू टेन्शन न घेऊ, घरात नाही येत मी, घरात नाही येत, अटीच जे काही आहे अटीच। हो बाबा नाही म्हणून राहिले ना घरात यायचं, मी तर म्हणून राहिले बाबाला घरात चला बाबा, घरात चला बाबा, बाबा नाही म्हणतात ना। बाबा आमचं काही चुकलं का बाबा, तुम्ही घरात यायला नाही म्हणून राहिले तर बाबा आमचं चुकलं का काही? नाही बेटा तुझं काहीच चुकलं नाही, पण अलग निरंजन कोणाच्या घरी नाही जात, घरात नाही जात, घराच्या बाहेरच अलग निरंजन 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 अलग निरंजन। बाबा चाला ना, भोजन ग्रहण करून आपण चाला ना, घरात चाला ना बाबा। नाही ना बाबा, नाही ना बाबा, नाही म्हणून राहिले ना घरात यायचं, तुम्ही काहून नांदा लावून राहिले बाबाले? बाबा म्हणतील तसं ऐका ना फक्त तुम्ही। बरोबर आहे बेटा, तुझे बरोबर आहे बाबा, अटीच भोजन ग्रहण करते, अटी माझी व्यवस्था करा। बाबा अटीच व्यवस्था करतो। अर्चना आण लवकर बाबाला आसन आण बसायला, आणि चाल लवकर, आण लवकर, जेवण घेऊन वाढ लवकर बाबाले। बाबा अटीच करतो मी बाबाची व्यवस्था, आणतो मी सगळं अटीच आणतो। अतिउत्तम, अटीच बेटा। माऊली बाबा तुम्ही काय तरी उभे राहिले, या ना, या बाबा दर्शन घ्या ना, या मला काळू घेऊन राहिला बाबा, तू म्हणतो दर्शन घ्या बाबा। चाल ना आता शिवला झाला, तिथे आपल्याला बाबा दर्शन, शिवला घेतो दर्शन घेतो ना। अजिबात नाही येईल बोलायचं नाही, माझं बोलायचं नाही, येईल बोलायचं नाही, पापी आहे हे काही कामाचे नाही हे। अरे बाबा काय झालं बाबा? मी याच्यापासून खुश नाही ना, मी खुश नाही ना, मी येईल दर्शन नाही देत। बरोबर बाबा, बरोबर हे बाळे हो तुम्ही उठून जा बरं, बाबा गरम होऊन राहिली ना, तुमचं तोंड पाहिलं की बाबा पारा चढून राहायला गड हो, काय झालं काय माहित पड्या, जा बाबा कसं शांत झाली की मग मी बोलेन तुम्हाला, लागलं असतं दर्शनासाठी। आता अटीच थांबतो ना आम्ही जोईने जात ना बाबाच्या, दुरून पाहतो ना बाबा, दुरून बाबा आशीर्वाद दिला बाबा ना। गड्या बाबा लयच गरम होऊन राहिले ना, बा कसे करून राहिले ना, दूर पाठवा, जा रे दूर जा रे। हो तुम्ही दूर उभे राहा बा, लवकर उभे राहा, दूर लवकर राहा, बाबा राग येऊन राहिला। निरंजन भोजन। हो अर्चना अन्न लवकर, बाबा हे करून राहिले ना, अन्न लवकर। हो आले ना बाबा, आले। बाबा घ्या जेवण करा बाबा, जेवण करा। निरंजन करतो बेटा। काही जेवणाची व्यवस्था केली गड्या, तुपाची तर धारच आहे निघ रे गड्या। अरे पाय ना मग बाबाला कसं तर तूप पाहिजे ना भोरी, पाय ना पूर्णाच्या पोया, आंब्या रस, सांडा कुरड्या सारं जाय बाबा ताटात रे, बिस्लरीचं पाणी आहे बाबाले, साधंही पाणी नाही बाबा। भाऊ शिवलाल तर सर्कस होऊन राहिलं, तर शिवलाल काय गोड घेणार आहे का बाबा? पोळी घ्या ना बाबा, पोळी। अहो अर्चना हे विचारीची गोष्ट आहे का, देणं बाबाला पोळी देणं, विचारू नको तू, ठेवत जाय रप। नाही बाबाला आता काहीच नाही पाहिजे, झालं बाबाचं, जबरदस्ती करू नका बाबाला, बाबाला लागलं तर घेतात बाबा। हो बाबा। अरे बापानं तर काही लावली बाबाची सोय करणं, तू पण घे पण सायाचं बजेट आहे बाबा त्याचं। मी इकडे लागलेस तर सकाळपासून उपाशी, मामाने चोक्तर भर पोळी नाही दिली मला खायला, आणि पाय ना आता बाबाच्या पुढे, पाहिलं किती हदन पाडलं बाबानं तर। मामानं मला हे असं कधीच नाही खाऊ घातलं,
किती म्हणून मी पूर्ण पोया कर आंब्या रस कर माय माय म्हणे बाबा गोड गोड खात असतात का शुगर होते म्हणे. पण पाय आता बाबाला कशी खपाख वाढून राहिली तर मी तू पाहिजे धारच आहे. पोळी घ्या ना बाबा, पोळी घ्या ना थोडीशी. नाही बेटा, नाही काहीच नाही पाहिजे बेटा. झालं माझं, झालं बाबा, झालं. हे बाबाचं हदन कोण खाईन रे बा आपल्या मस्तीची यार बा हे आता. हा आपल्याला खा लागते वाटते हे. किती हदन पाडलं बा हदन्या महाराज ना बाबा, किती हदन पाडलं रे बा. हेच खा लागते आपल्याला, दुसरं काही होत नाही आपल्या घरी आता. हे महाराष्ट्र उष्टच खाणं आहे आपल्याला, हदनच खाणं आहे. डोळे लावा लवकर, डोळे लावा अलक निरंजन. डोळे लावा बाबा लावतो बाबा. भक्तीतली नव्हा. माऊली बाबा लावा डोळे लावा लवकर आणि बाबाचा जप चालू करा. बाबा जप चालू करा. बाबा लावतो बाबा. अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन बाबा की. बाबा की. निरंजन काय बाबा, आवाज नाही ना. अलक निरंजन उघडणं. बाबा गायब झाला रे बाबा, खरंच झाला रे बाबा. काय कुकडे गायब झाला बा. माऊली बाबा, हा बाबाची कमाल पाहिली काय. अलक निरंजन म्हटलं बाबा गेले बाबा. चालू अर्चना, मी चाललो मठावर आता. हा तरी जातो. हो बाबा, जा मठावर जा लवकर, बाबा गेले. आम्ही आगार बसवला त्या बरोबर. तुम्ही येऊ नका सध्या, बाबा गरम आहे. शांत झाली की मी बोलत तुम्हाला. जा तुम्ही आता घरी. बरोबर बसवला बरोबर. आई मला जेवण वाई. काय बाबा, हे दिसून नाही राहिलं का तुला हे काय जेवण आहे आता. हदन खाऊ का मी नाही खाते. हा मी नाही खात. भूषणे असं म्हणत नसतात रे, प्रसाद आहे ना बाबाचा तो. मी नाही खात. काय उष्टन पष्ट खाऊ घालतो मी नाही खात, जेवतच नाही मी. बाबू भूषण रे, ऐकत जा रे बाबू, ऐकत जा ना. चल ना बाई, याले लाडू गोळी लावा लागेल आता, प्रसाद द्या लागेल बाबाचा. खाले आपल्या गावात तो बाबा कोणता यायला बापो, ते अलक निरंजन बाबा आहेत ना. तुला काही माहित नाही काय अजून. हा तुला माहित नाही काय. नाही गड्या माहित नाही बा आम्हाला. बा कानोकान खबर नाही रे बाबाची. बाबाची दिलास न्यायची आहे. तताच तू गेले काम झालं. अरे बापा, 2-4 जणांनी आशीर्वाद दिला. त्या आबाली तर आशीर्वाद दिला बाबा. काय सांगू तुले, साधूबाले आशीर्वाद दिला की तुमचा जवळ एका दिवसात नोकरीवर लागेल म्हणून. काय सांगतो तू. हा लय खतरनाक आशीर्वाद आहे बाबाचा. लग्न होईन का खायचं गेलो मी बाबाचं तरी. अरे गड्या मारती, बाबानं फक्त तत्तास तू गेलं की लगन डायरेक्ट तुझे. लगन बँड बाजान झालं लगन तुझे. पुढचा कार्यक्रम सुरू. अरे काही फेकू नको बाबू खाले. आम्ही झेलून राहिलो तर फोकाड्या मारूनच राहिला रे का. असं तर कुठे होत असते का. तत्तास तू गेले की झालं. गळे अशाच ही काय त्या पाडता. तत्तास तू गेले की असं होते काय. हा हे पाप करू नका बरं. असं कोणाले कसं म्हणू नका तुम्ही. कसं दिवस न बरोबर नाही बरं. बाबाले अटून समजते कोण काय म्हणून राहिलं म्हणून. बाबा अंतर आहे. मी आत्मा डोळ्यानं पाहिलं मी काय करतात बाबा तर काय नाही करत तर. दगडू चाल भर त्या बाबाला भेटून येऊ बरं आपण. लका 1 वर्ष झालं का पोरगी पाहू थंडागार झालं बा. लग्न नाही होऊन राहिलं का. चाल बाबा, बाबानं आशीर्वाद दिला झटकन लग्न होईन बा माया. वेगळ्या मारत्या तताच तू म्हणून जर पोरं लग्न झाले असते ना तर प्रत्येकात 20, 25, 30, 60 पोरं फिरले नसते. लग्न नाही होऊन राहिले पोरायचे 30, 40 वर्ष झाले. हटच मानणार आहे भाऊ. याला अनुभूतीच नाही आली ना अजून बाबाची. चाल ना गड्या तू तटलोक चाल फक्त तू. बाबाची कमाल तर काय एकदा मारती. यायला जाऊ दे तू. हा नाही येत पण तू तर चाल बाबा. काय रे भाऊ, मला तर येणंच आहे. चाल बा मारती, तू दर्शन घे पापा बाबाचं. तू झटकन लग्न होऊन दे. नाही दगड्या राहू दे बा. ह्याचं काय खरं आहे बे. कालू शेठ कोणाच लग्न करता हो बाबा. तुम्ही आहे का. चला ना बाबा दर्शन घ्यायले. हो साऱ्या गावालेच बाबा दर्शन देतो मी. हा त्या कामासाठी आलो मी हटीसा. दगडू मारती आपल्याला कसं बाबाचा भांडा फोडू कर नाही. बाबाचं पिते उघडं पाळणार. बाबाला पोषित झाला बरं आपल्या गावात. देवीदास भाऊ, बाबाच्या चंडाया नाही करू नका बरं. कधी हागून लागेन तर माहित नाही बोलणार तुम्हाला. बेकार आहे बरं हे. बाबा कधी फूक मारतील कधी तुमचा कार्यक्रम करतील काही सांगता येत नाही बरं. असे धंदे करू नका. भांडा फोडन फांडा फोड असे कसं डोक्यातून हा विषय काढूनच टाका तुम्ही. गड्या बाबाचं सारच माहिती आहे रे गड्या. फूक मारली की हागून लागते. आणि बाबा जर पाहिली तर मग मी उडून जाईन का रे बा. निरंजन, अरे रे रे बाबाचा काय अपमान करून राहिला हा माणूस. काय अपमान करून राहिला. देवीदास भाऊ हे शोभत नाही. हे घाण शब्द काढू नका. अरे बाबाच्या बाबतीत असं बोलू नका ना बाबा. पाप लागीन ना तुम्हाला, पाप लागीन ना.
आल्या तुला आता नाही समजणार. ज्या दिवशी मी पिते उघडं पाडीन ना बाबा त्या दिवशी सांगेन तुला. आता सध्या नाही सांगत. अरे गड दगडू मारती तुम्ही आहे का माझ्यासोबत? दे दादू अर्ध्या राज्य बाबा तुम्ही पुढे ना आपण तुमच्या माग. काय करा लागते पुढे वा मारती बापा. दे दादू तुम बोले हम नाही असं होणारच नाही बाबा. तुम्ही पुढे आपण तुमच्या माग. आपल्याला काही फरक नाही पडत बा. निरंजन निरंजन पाप झालं या माणसाले काय सांगू. पापी माणूस आहे हा. पापी माणूस आहे. बाबाच्या मागे लागला हा. पाप झालं राख होईल तुमची. रात्र जैसान तुम्ही बाबाले फुकच मारायला लाव तुम्ही आता. का देतात बघ काल्याचा काही गेला राजा. जाऊ द्या हे सोडून द्या. अडाण चोट आहे त्याच्या नांद नका लागू. कसं आपल्याला बाबाचा भांडाफोड करणार आणि बाबा आपल्या वाटलं प्रसिद्ध होऊन राहिला. बरं सारे लोक तिकडे भिडून राहिले. असं कोण आलो बा देतात भाऊ तुमच्या मनात राजा. बंद गाव राजा बाबा मागे लागलं तुम्ही पुन्हा भांडाफोड करायला लागते. अरे दगडू मला त्या बाबावर शक हा डाऊट आहे ना मुले. म्हणून कसं त्या बाबाचं काय आहे काय नाही आहे हे आपल्याला कसं पाय नाही. आला मग कधी तुम्ही पुढे आम्ही मागू. बरोबर चला मग चला तिकडे बसून आपण आपल्या घरात काय करणार कसं करणार कोण कोण आपल्या टीम मध्ये असेल ते सारं जमा करायला लागेल ना आता. चला बा जय जय भाऊ. मुंशीराम आपल्या कात महाराज आला ना गड्या. चाल ना दर्शन घेऊन येऊ ना. अबे गड्याच्या शिवल्याचं काय खरं आहे रे बा. तो माझूही आलता. त्याला म्हणे मुंशीराम खूप दर्शन घ्या म्हणे बाबाचं. मी म्हटलं का फेकले का तुझ्या बाबा तिकडे टप्पड तुझ्या बाबाचं. हा पहिलेच तर म्हटलं का तुमच्या बोर मले राखीत घातलं. थेमणी लागला त्या बोरले. कोल्ड धन निघलं ते बोर. बाबांनाच पाहिलता की तो पॉइंट. मुंशीराम गड्या तू ये बरोबर आहे. अरे काही गडो काही शक करता बा तुम्ही त्या शिवलालवर. अरे बा तो देवाच्या कामात काय असं करीन रे बा. हा याच्यात काय त्याचा काय स्वार्थ आहे याच्यात सांगा. शिवल्याचा स्वार्थ. अरे त्याचा फायदा असल्याशिवाय तो कोणाच्या मागे जातच नाही. काही ना काही मिली भोगत अशी नसे. नाही तर कमिशन ठरवलं असेल त्यानं बाबानं. काहीतरी मेळ आहे द्यायचा तुम्हाला सांगतो मी. तू म्हणतो मुंशीराम शिवलालचं कमिशन अशी काय ना काही शिवलालचा घोर असेल. पण बाबाला कोण वर्गीने देऊन राहिला आपल्या गावातलं दक्षिणा देऊन राहिलं. हा कोणीच तर देत नाही गड्या. आणि कुठे काय असेल रे. हा असं काही नशीन बा. त्या शिवल्या भामट्याचं काय असेल काही सांगता येत नाही बा. माझा त्याच्यावर खळकूचा विश्वास नाही रे भाऊ. तुम्हाला जाणं असेल तर तुम्ही जा भाऊ. मी काही येत नाही बा. कसं आपल्याला काही डबो राखीत जाणं नाही. का मुंशीराम देवाचं काम आहे ना. आता काय आपल्याला बाबाच्या पाया लागलं की चालले आपल्या घरी. बाबा खरं सांगून राहिला म्हणतात. बाई भेजा चर्चा झाली ना आपल्या गावात. जो तो जाऊन राहिला ना दर्शनाले. चाल ना आपण जाऊ ना. काय आता शिवल्यानं आणू कोणी आणू काय करायला लागते. असं काम आहे भाऊ. हनुमंता मंदिरात एक सांगून 10 खेप जाईन मी. दर्शन घेऊन येईन बापा. 2 सांगून 4 नारळ फोडीन. चंदुरी लाईन लागलं असतं हनुमंताली. पण मी त्या शिवल्यानं आणेल बाबाच्या जो जातच नाही भाऊ. मी त्याचे पायी धरत नाही बा. मग ते काही खरं दिसत नाही मुले. डुबता डोंगा आहे तो सारा. बा मुंशीराम असं म्हटल्यानं चालते का बा. अरे बाबांनी जर आशीर्वाद दिला त्या त्या पोरात लग्न होईन ना बाबा. 1 वर्ष झाले थांबून राहिला आणि पोरगी त्या मारत्याला कोणी पोरगी नाही देऊन राहिला ना बाबा. हा काहीतरी चमत्कार झाला तर होईन ना बा. वाईरीन ना त्या घरी. मुंशीराम खरंच बोलून राहिला समाधान. तू कसं चालतं लोक. हा आशीर्वाद दिला तर भलं होईन ना का. काय मागे पुढे पाहून राहिला. जाऊ दे विचार नको करू जास्त. समाधान चालणं दर्शन आहे बाबाच्या. हो पुढे बा येऊन राहिलो ना मुंशीराम भाऊ तुम्ही चाला. हे लागले का बा त्या बाबा या नांदी आता. हे मला असं वाटते फिट्टाच वाटते. हे काही खरं नाही. हे डुबता डोंगा आहे ना हा. शिवल्या आणेला गळ होतो बाबा रे. कधी तो राखीत दाबीन तुम्हाला काही सांगता येत नाही. पण आता कसं आहे याच्या लक्षात येऊन नाही राहिलं. हे नाही मला वावरात जा लागते अर्जंट. कसं वाई हाणणार बा. चिराम गड्या तू काम करूच मरशीन रे गड्या. परमात्मा तुला काही समजत नाही. आपल्या गावात देव माणूस बाबा आहे ना. हा स्वतःच तू म्हटली काम होते ना गड्या. हा चालणं पहिले बाबा दर्शन घेत मग काय करायचं आहे काम ते कर. आहे बा आपलं पहिले काम आणि मग काय बाबा बुवा काय अशी नशीन ती. म्हणून तर का तुझ्या बेंड्या पोरात लग्न नाही हो राहिलं त्या मारत्याचं. म्हणून तू 1 वर्ष आली पोरगी पाहून राहिला तू. ते म्हणून भेटून नाही राहिली ना. आशीर्वादच नाही ना. हा अरे तू फक्त बाबा चाल त्या पोरात लग्न असं होती. गडा मुंशीराम जाऊ दे. वावरातलं काम राहिलं तर राहायचं. चाल पहिले दर्शन घेऊन येऊ बाबाचं. कसं हे पुढे म्हणून राहिले. मुंशीराम भाऊ चानच येलाय बरं. संधी सोनं करा बरं. सोडू नका संधी. कसं तुमच्या पोराला आशीर्वाद जर भेटला खरंच लग्न होईल त्याचं. झटकन निघीन ना. सारं चक्रीत पुढलं काढच आहे. काय करा. हा हे म्हणतात आशीर्वाद भेटला तर पोराच लग्न होईल. त्याचंही लग्न नाही होऊन राहिलं. संकटात तसंही म्हणा पोळ्याला जाऊ आम्ही. जाऊ दे बा आता जातोच बा. आता एवढे होऊन राहिले हे तर पाहतोच काय आहे बाबाचं. चला बरं झटकन येऊ बाबा दर्शन घेऊ. बाबा बुडे बा येतो चला. निरंजन बाबा की जय.
नामदेव सरपंच पाहिलं बाबाजी कमाल अलग निरंजन म्हटलं बाबा गायब. अहो राजा बुडोबा, बाबाची कमाल तर आहेच बा, पण आम्हाला आशीर्वाद नाही दिला ना बाबानं. कारण मग बाबाच्या नावानं हिकायत्या मोडा काळ्या. अरे लोक तुम्ही मोठा लोक जायचं लोक बाबाच्या नावानं काळ्या मोडल्या. बाबा असा बाबा तसा. बाबा अंतरहमी आहेत ना. बाबानं ऐकलं चिंती की आपले भक्त कसे आहेत, आपल्या नावानं बोंब मारून राहिले म्हणून बाबानं अलग निरंजन म्हटलं गायब झाले. बाबा तुम्हाला तो चमत्कार दाखवला की तुमचा विश्वास आता बसला की नाही बाबा, बसला की नाही. लेक बुडबा आमचं चुकलंच बा, चुकलंच ना ते. आम्ही पहिले पा लागत होत बा मग म्हणा लागत होतो, पण आम्ही पहिलेच बसलो बा भादर भादर बरं. नाही बापा बाबा खरं आहे बापा. हा डोळ्यानं पाहिलं बाबा अलग निरंजन म्हटलं बाबा गायब. नामदेव कसं बोलायची घाई करू नये माणसानं. पहिले कसं डोळ्यानं पा आणि कानानं आहे का मग बोला माणसानं. पण तुम्ही बापा बोलायची सुरुवात पहिलेच केली रे. हा पाहिलं की नाही बाबा चमत्कार कसा होता. तर आता कसं म्हणून राहिला की ले बुडे बा मा चुकलं ले बोलायला नव्हतं पाहिजे मी ना. मग पहिले विचार करा भाऊ माणसानं, शब्द जपतून वापरानं. हा पहिले कानानं डोळ्यानं पा आणि मग शब्द वापरा. लेक बुडबा हे तर मा चुकलंच राजा. आम्ही कसं बोलायला नव्हतं पाहिजे ना, ही कायदा करायलाच नव्हतं पाहिजे. पहिले लेख डोळ्यानं पाहा लागत होतं, कानानं ऐका लागत होतं आणि मग कसं काय तर बोलायला लागत होतं बा. आता काही पश्चाताप करू नको. बाबा माफ करतात. बाबाच्या मनात काही कलुषितपणा नाही आणि कोणाला काही बाबा श्रापही देत नाहीत. अंतर्नेहमी माणूस घेणं ना देणं ना संसार ना गिंसार एका ठिकाणी बशीला ध्यानस्थ आहे. तो माणूस काय श्राप देणारा भाऊ कोणाला. काहीच होत नाही, काही देत नाही बाबा श्राप. बाबा श्राप नाही दिला की झालं बापा, नाही तर होतो नव्हतं सारं चाललं जाईन बापा. मग काय रस्त्यावर काही माणसा नाही तसं काही होत नाही सरपंच. तसं एवढे क्रूर नाहीत बाबा. हा बुडवा ते अलग निरंजन बाबा कधी येतील जेवण करून त्या शिवलालच्या घरी जायला. हा कधी काय आहे म्हणजे, हा कधी आम्हाला दर्शन देतील. नाही सांगू शकत गड्या. ती आहे परमेश्वराची लीला. त्याचं जर मन करमलं तर तडीच राहतील. ते मोठात येतीलच नाही. आणि त्याला वाटलं की नाही आता जेवण झालं, आता कसं माझे भक्त तिथं वाट पाहून राहिले तर लगेच येऊनही जातील. ती त्याला काय अलग निरंजन म्हटलं की हजर वाऱ्यासारखं काम आहे द्यायचं. पण 2 मिनिटात दर्शन दिलं असतं ना तर झालं असतं ले. पण बाबाले काय झालं तर काय माहित बाबा. अलग निरंजन म्हटलं गायब डायरेक्ट. बाबा दर्शनही दिलं नाही बा, पाय लागलो नाही आपण. अरे सरपंच नामदेव गड्या, तुम्हाला जर असा चमत्कार जर बाबांनी दाखवला नसताना तुम्ही म्हटलं तर हॅट पानसड बाबा काही सांगून राहिला, हे पानसड बाबा काही सांगून राहिला. म्हणून बाबांनी तुम्हाला चमत्कार दाखवला की मी कसा आहो पा तुम्ही. हो हो बुडबा, आमची परिस्थिती पाहायसाठी हा आम्हाला दाखवायसाठी बाबा गायब झाले ना. ते समजलं आम्हाला, जर आलं आमच्या लक्षात बाबा. आता नाही बापा कानाला हात बापा, कोणा हे काय त्या नाही करणार बाबा मी. रोज नाही बापा, कोणाच्या ही कायद्या करू नये, कोणा टिंगल टवाडी करू नये माणसानं, काहीच करू नये. कोणाबद्दल बोलू बी नाही. म्हणजे तोंडातले शब्द तोंडात ठेवा माणसानं, तर तो माणूस गोल्ड राहते. कडू झाला माणूस कोणी ओळखत नाही बरं. बापा बुडबा आम्ही सोडलो बापा ते काम. आणि अशा लोकांच्या संत लोकांच्या अजिबात ही कायद्या नाही बाबा. पाहिजे बाबू तेच पाहिजे, त्याच्यातच परमेश्वर आहे. का बुडबा काय दर्शन द्या लहान बाबा म्हणा तुम्ही काहीतरी काहीतरी करा बा बुडबा. आमच्या हाती काय आहे रे बाबा, काहीच नाही आमच्या हाती. सारं कसं बाबाच्या हाती आहे भाऊ. बाबाला वाटलं तर येतील, नाही वाटलं नाही येतील. ते एक तर लिहिलाच नाही रे भाऊ, म्हणलं रे काम आहे बाबाचं. सरपंच राजा आपलं दर्शन झालं असतं राजा. आपण फालतू टाइमपास केला लेख. हा सरपंच हाव ना लेख नामदेवराव, आपलं ते हुकलं चालं. कसं आपल्याला तो टाइमपास करायला पुरलं नाही बाबा, बोलायला पुरलं नाही. बडबड डायरेक्ट बाबा जायला होतं दर्शन घ्यायला होतं. बोले झालं असतं आपलं. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन वा अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. गड्या बाबा आला रे गड्या, चला दर्शन आहे चला. बुडबा चला चला. भक्त मंडळी सारी अटीसा जमा पटंगणामध्ये. आता याचं वक्तार जायचं काम नव्हतं काय. हे कसं एवढा लाट काढून टाकता झटपट काय सांगून देतात येईल. टाइमपासचं काम नसतं. आता हे माबो कांडे ठेवले अटीसा. दरवाजा लावून बसा लागून राहिलं अटीसा. ना हवा आहे ना फवा आहे. कर्मास करून राहिले रे. आता एखाद्या भक्ताले पहिले फासा लागते आणि हॉलमध्ये एसी बसून घ्या लागते. आता थंडगार चाललं पाहिजे बिलकुल. नाही तर मग घामाय लोट पैता. या गावातले 3-4 मस्त सापडले आपल्याला. छानेल सांगून राहिले बाबा असं बाबा तसं डमुक तसं फलान दिसं. जमलं ना ते आता बरोबर पद्धत हे जमलं. मस्त सापडली हाताची. आता आपल्याला बी कसं आता बारी मारीची व्यवस्था करावं लागेल. पावती मावती काही दक्षिणा पेटी दानपेटी ठेवा लागेल अटीसा. कसं आता कसं सर्व गोष्टी करावं लागतील ना. धीरे धीरे करावं लागेल ना का. हा गडी आता अंदर येईनच कसा काय. आता मी मग काढला कसा तरी डोळे लावा
मागून दिला काढून. पण आता हे जर चारी बाजून जर गावातले लोक येऊन बसली तर अंदर यावं कसं काय या महाराजनं. मलाच काहीतरी करायला लागेल आता. बस चाल, भूकही लागलेली का या गड्याचं मस्त चालू आहे. संडवण खाणं, तूप मऊ पशीन, मग पूर्णाच्या पोय, आंब्याचा रस, सांडा गुळल्या बिवळ्या, सगळ्या मेव्या चांगल्या हाणून राहिला असेल, मस्त तर धार असेल तुपाची. आणि आपण कोल्डे राखण करत मली आणतीन काय माहिती डबा गिबा गेले का. मामा काही काम आहे बाबा, ढाराढूर. मामा मामा उठा ना हो. काल संड झपला गेलाय हो, मामा काही उठत नाही आता आपला. मामा मामा काय लावली रे तुम्ही ना कल कल्ले गो, झोपू देत नाही मला. अरे मामा खबर आणली बाबा, बातमी आणली ना, बातमी आणली ना. काय खबर आहे? हो मामा, आपल्या गावाच्या बाजूला महाराज आला ना, महाराज. अरे पण काय करू मी महाराज आला तर? राजा मामा आम्हाला उठले सुटले हेंबाडे वरता बा भाषा येईल तुम्ही. आता तुमचं डोकं नाही चालून राहिलं का? नक्की तुम्ही झप्पीतच आहे अजून बी. तुम्ही कसं अजून काही लागले नाही तुम्ही. मामा ते गाव बंद त्या महाराजच्या मागा लागलं ना, गाव पुरं खाली असते ना. अलक निरंजन असे कुत्तात लोक त्या गावातले, नुसतं पिसाड्यासारखे त्या महाराज मागा दिवसभर. तर कसं गावात छान असं आहे मारायले, मारता का छानच, कोणी पकडायला नाही काहीच नाही. असं आहे का ते? बरं बरं बरं, मग शाळा भरू ना आपण विठ्ठल नामाची. भरायला का टाइम लागते आपल्याला. जाणून बस झालं. खरंच गाव खाली असते का पण? अरे मामा त्या गावात कुत्र्याचं बच्चू राहत नाही घरी, बंद महाराजच्या माग. कसं दरवाजे घर उघडे जात बनते लोक. आम्ही पाहून आलो, शहानिशा गेली पण आमची हिंमत नाही झाली कोणा घरात जायची. म्हटलं बा खरंच असा बाप्पा महाराज जो काही दिव्य शक्ती मारा त्यांना खूप बना आपल्याला बेण कोई काय सांगता येते महाराज. तुम्ही निको हेंबाळे जायकडे हो, मग गेलते दरवाजे तुम्हाला उघडे दिसले, चानस मारून येते काही ना काही. कसं खाया बियाची लाईन तरी लागली असती. नाही ना, पण बाबाचा महिमा लयच आहे त्या गावामध्ये. कोणी काही सांगते तर कोणी काही सांगते. मला हा चमत्कार झाला, कोणी म्हणते मला तोच चमत्कार झाला. चमत्काराचं काम आहे ना, म्हणून आम्ही बाबा त्या घरात पाहिलंही नाही, डोकलंही नाही. चालले आलो, गाडीला पाहिलं घरी इकडे. मी लोक बंदे भेकाळच आहे बा. काय माणसं आहे तुम्ही, मामा सोबत राहता आणि तुम्ही भेता. चाल बर, कोणता महाराज आहे दाखव बरं मले. त्या बापा मामा बोलता नाही तर काही दाखवाच मला न्याच त्या गावात कुठे काय आहे तो महाराज तर पाहतो द्या मले. कोणता महाराज आहे तो? मग मामा दाखवतो तुम्हाला. फोन लावू का त्या गावात? फोन लावू का? आपल्या 2-3 जण आहेत त्या गावात ओळखीचे. लावू का फोन? मामा त्या गावातलं कुत्री फोन नाही उचलत तुमचा. आता सारे भक्तीतली ना अलक निरंजन असेच करून राहिले सारे. एकही जण फोन नाही उचलणार. कसं आपल्याला तडसं जायला पुरते, छान असे यायला. तुम्ही असली की आमची हिंमत होते. गळ्या मुले काही सुसून नाही आलं रे आज. मी काहीच बडबडून राहिलो का. चिमटा घे बरं भाषा म्हणले का. एक चिमटा घे तू आता. झप गेली नाही लेक माई रे. मामा तुम्ही लय हेंबासारखे बोलून राहिले. तुमचं डोकंच काम नाही करून राहिलं. रातची उतरली नाही का मामा? उतारा घेतला नाही का तुम्ही ना? उतारा घेतला नाही होता ना थेट. जाऊ द्या तो विषय जाऊ द्या उतार्याचा. चला ते अलक निरंजन कोणता महाराज आहे तो पाहू रा आपण. काय भानगड आहे तो लेक गावात जाऊ. जमलं तर मग पाहू एखाद्या घरात डाका टाक्याचो. मामा तेच सांगून राहिलो आम्ही तुम्हाला की गाव उघडच असते, टेन्शन नाही. पण बस त्या बाबाची पावर पाहा लागेल बाबा. तो बाबा जर खरात जर असला फूक मारले त्यानं भर होईल मामा आपला. म्हणून कसं मा भेटे जीव मग त्या गोष्टीले. तुम्ही असली की नाही भेट मग आम्ही. तुम्ही असली की आम्ही तर काही करतो. मग तुम्ही चला, तुम्ही मावर बस चला आता पटकन चला, लोक निघा आठवून आता. मामा चला कोणता महाराज आहे हा तो? आज पाहू दे मला कोणता महाराज आहे तो.